आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवर श्रोते हो, राजेश दळवी आणि मी सुलभा सौमित्र आपलं मनापासून स्वागत करतो आहोत. श्रोते हो, सिनेमा ही कला सर्व कलांचा समावेश असलेली कला आहे. त्यात संगीत, नृत्य, नाट्य, चित्र अशा सगळ्याच कला सामावलेल्या असतात आणि म्हणूनच सिनेमा ही सर्वश्रेष्ठ कलांपैकी एक मानली जाते. आजकाल सगळीकडेच सकारात्मक पहा, सकारात्मक जगा, पॉझिटिव्ह असं चाललेलं असतं. पण नकारात्मक जगण्यातून उठून आलेली सकारात्मकता किती आश्वासक आणि कणखर असते आणि कशी सगळ्या जगाला पुरून उरते याचं उत्कृष्ट उदाहरण आज माझ्यासमोर बसलेलं आहे. त्याने कुठल्याही तथाकथित दिग्दर्शकाच्या हाताखाली काम केलेलं नाही किंवा कुणाची हांजीहांजीसुद्धा केली नाही. तो परदेशी जाऊन सिनेमा शिकला नाही किंवा शहरात राहून हायफाय लोकांमध्ये वावरला देखील नाही. तरी श्रोते हो, त्याच्या 3 सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेलं आहे. त्याला स्वतःलाही दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याचा गुरु म्हणजे त्याचं आयुष्यच आहे आणि स्वतःचं आयुष्य आहे तसं स्वीकारून त्याने सिनेमासारख्या सर्वदूर पसरलेल्या माध्यमातून कलात्मकतेची भरजरी किनार शेवून ते मांडलेलं आहे. आणि म्हणूनच सैराटसारख्या मराठी सिनेमाच्या इतिहासातील जास्तीत जास्त कमाई करणारा सिनेमा तो करू शकला. पिस्तुल्या, फॅन्ड्री आणि आता सैराट याचा दिग्दर्शक नागराज मंजुळे. श्रोते हो, नागराज मंजुळे आज आपल्यासोबत आहेत स्टुडिओत. नागराज, मी मनापासून असंख्य श्रोत्यांच्या वतीने तुझं इथं मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करते. आणि सैराटला इतकं घवघवीत, इतकं कमर्शियल यश मिळाल्याबद्दल मनापासून खूप 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 अभिनंदन. थँक्यू सो मच. नागराज, खरं तर सैराट असेल तुझा किंवा फॅन्ड्री आहे किंवा पिस्तुल्यासारखी शॉर्ट फिल्म आहे, तर हे सगळं बघून असं वाटायला लागलं की दिग्दर्शक होण्यासाठी काय असावं लागतं. ह्याची व्याख्या म्हणजे दिग्दर्शक आणि दिग्दर्शकाला काय लागतं हे मला कळायच्या आधीच कदाचित मी दिग्दर्शक झालो आहे. अच्छा. पण मला एक असं वाटतं की तुम्हाला कुठलाही कलाकार होण्यासाठी एक चांगलं माणूस असायला पाहिजे आणि तुम्ही चांगलं काय म्हणायचं जगण्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे आणि ते संचित तुम्ही किंवा त्या जगण्याला एकूणच प्रतिसाद कसा देता हा पण भाग आहे. मी या ह्याच्यात पडण्यापेक्षा मला वाटतं की दिग्दर्शक नावाचा एखादा काहीतरी जॉब असतो, एखादं प्रकरण असतं, हे मला पूर्वी कळत नव्हतं जेव्हा चित्रपट मी बघतोय. आणि मी जवळजवळ मला आठवतंय तेव्हापासून सगळ्या फिल्म्स बघतोय, विशेषतः बॉलिवूड. आणि मिळेल त्या काळात ज्या फिल्म बघायचो तेव्हा असं वाटायचं नाही की दिग्दर्शक नावाचं कोणीतरी प्रकरण त्या फिल्मच्या मागे असतं असं मला माहीत नव्हतं सुरुवातीला. मला वाटायचं की हे सगळे स्वतःहून करतात असं व्हायचं. आणि त्या खरं तर ते त्या काळी फिल्म नव्हतं, तर ते एक वास्तवच असायचं. कारण की ते इतक्या गंभीरपणे त्या सगळ्या अनुभवात भिजून निघायचो की ते खरं वाटायचं. अमिताभच्या सगळ्या फिल्म्स असतील सगळं आणि त्याच्यानंतरच्या गोविंदा, जितेंद्र, मिथून. आणि त्या काळात मला माहीत नव्हतं, पण जसं जसं मोठा व्हायला लागलो मग मायापुरी नावाचं नियतकालिक त्या काळी स्टँडवर मिळायचं, तर ते वाचायचो. आमच्याकडे एक संचार नावाचा पेपर आहे सोलापूर जिल्ह्यात, तर त्याच्यात सितारा नावाची पुरवणी यायची शुक्रवारी, तर त्याच्यातही फिल्मविषयक लिखाण असायचं. आणि तेव्हा मग कळायला लागलं की दिग्दर्शक नावाचा कोणीतरी व्यक्ती हे सगळं बघतो आणि कॅप्टन ऑफ द शिप त्याला म्हणतात. आणि तो फिल्म कशी व्हायला पाहिजे एकूण त्याचं सगळं श्रेय जे आहे प्रामुख्याने दिग्दर्शकाला जातं आणि त्याच्या दृष्टीतून ही फिल्म बनते. तर आता दिग्दर्शक व्हायला काय लागतं मला माहीत नाही, पण मी दिग्दर्शक झालो आहे आणि मग जे काय असेल ते माझ्याकडं असेल. आणि जसं आपण बोलत होतो मागाशी की मी असं काही फॉर्मल शिक्षण नाही घेतलं दिग्दर्शनाचं. मी अहमदनगरमधून मास कम्युनिकेशन केलं आणि मला माझ्या आयुष्याकडूनच मी शिकलोय की खूप काही ठरवायचं नाही आणि आपले प्लॅन बदलतात. लहानपणी मला कळत नव्हतं की मला काय व्हायचंय. जरा असं कळायला लागलं 8वी 9वी 10वीच्या वयात, तर त्यावेळेस मला ड्रायव्हर व्हायचं होतं सुरुवातीला. मग वाटलं कंडक्टर बरं आहे ड्रायव्हरपेक्षा, मागं बसता येतं आणि गाडी चालवायचं टेन्शन नाही, परत धडकली तरी मागे असेल एसटीत. अशा संकल्पना बदलत गेल्या. मग काही एका कालावधीनंतर मला वाटायला लागलं की मी प्राध्यापक होईन आणि मग मला कविता लिहायची, वाचायची आवड जेव्हा निर्माण झाली तर मला वाटायचं की प्राध्यापक व्हावं. पण त्यावेळेस ते कन्फ्युजन होतं की मला आवडतंय काय आणि मला ते जॉब मिळेल का. म्हणजे त्या जॉब पोलीस पण होतंस ना नागराज? पोलीस पण असा अपघातानंच मित्रांच्या, मी बास्केटबॉल खेळायचो खूप चांगला, फिजिक्स चांगलं होतं सगळ्या मैदानी खेळात. पोलीस पण असाच मित्राचा राम पवार नावाचा माझा मित्र आहे, त्याच्याबरोबर राहून मी भरती झालो. भरती झाल्यावर मला कळलं की हे नाही करायचं. म्हणजे काय करायचं हे मला अजूनही कळत नाही खरं तर.
अजून पण काय नाही करायचं हे हळूहळू कळत गेलं. आणि आता अच्छा. काही गोष्टी ठाम कळतात की ह्या नाहीत करायच्या. हा. पण अजूनही मला काय करायचं मला माहित नाहीये. मला फिल्म मेकर व्हायचं मी असं ठरवलेलं नव्हतं. अजूनही माझा अट्टास नाही की मला फिल्म मेकर म्हणूनच खूप मला काम करायचंय किंवा नाही का मरेपर्यंत करायचंय. आणि असं काही नाही. मी ज्या घरात जन्मलो, ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला, त्यांनाच माहित नव्हते की काय करायचं. त्यांना वाटायचं की सावलीतली नोकरी करावी. हा माझ्या वडिलांचा शब्द होता परवलीचा की सावलीतली नोकरी बघा. आता सावलीतली नोकरी म्हणजे सावलीत खड्डे खांदले तरी चालतील असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि त्यांना वाटतं की शिकावं. पण शिकून काय करायचं त्यांनाही माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं. आणि करता करता मी जसं मगाशी म्हणालो कवितेची, साहित्याची, वाचनाची आवड निर्माण झाली. मग मी लिहायला लागलो, वाचायला लागलो. मग मला वाटलं की पुण्यात जाऊन शिकलं पाहिजे, प्राध्यापक व्हायला पाहिजे. पुण्यात येऊन शिकलो तेव्हा कळलं की प्राध्यापकी आणि BEd DEd करणं हे पण खूपच विचित्र काम आहे. आणि त्या सगळ्या प्रवाहात तुम्ही कुठं जाणार. आणि तसा मी चांगला विद्यार्थीही नव्हतो. मग त्या सगळ्या रांगेत उभं राहून कंटाळलो. पण माझ्या मित्रानं अपघातानं त्यानं एका इन्स्टिट्यूटला तो प्राध्यापक म्हणून गेला. दुसऱ्या एका मित्रानं सुचवलं की तू ॲडमिशन घे. आणि मी तिकडं ॲडमिशन घेतलं. आणि तिकडे ज्याला म्हणतो आपण प्रोजेक्ट फिल्म करायची होती. आणि ती प्रोजेक्टचा भाग म्हणून मला तेच विचारायचं होतं की पण आता तू एक उल्लेख केलास की DEd BEd काही करायचं नव्हतं वगैरे, पण तुझे सिनेमा बघून तर तू सगळ्या नव्या लोकांनाच घेत असतोस. आणि नव्या लोकांना घेऊन म्हणजे इतका अभिनय वगैरे त्यांना शिकवतोस. तर ह्यातला शिक्षक किंवा हे पात्रांकडून काम करून घेणं आहे, ह्याबद्दल काय, कशी ही प्रोसेस असते? हा खरं तर माझ्या आवडीचा पण विषय आहे. म्हणजे मला ते मजा येते की नव्या लोकांवर काम करतो मी. ह्याला काही कॉन्शियस अनकॉन्शियस अशी कारणं पण आहेत. कारण की ज्या पद्धतीच्या कॅरेक्टर मी लिहितो तर त्या पद्धतीचे कॅरेक्टरला साजेसे चेहरे मला शोधायचे असतात. आणि फिल्म हे असं माध्यम आहे की खूप कमी वेळात तुम्हाला कॅरेक्टरची ओळख करून द्यायला लागते. खूपच कमी वेळात. म्हणजे एकूण फिल्मच तुमची 1.5-2 तासाची, आणि आता सैराट सारखी असेल तर 3 तासाची फिल्म असू शकते. आणि त्या सुरुवातीच्या 4 मिनिटात जर त्या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला जर ओळख नाही झाली तर तिथून पुढची गोष्ट ऐकण्यात मला रस नाही राहणार. का नाही वाटलं त्याला वेगळी कारणं असतील तर ठीक, नाही तर मग तुमचं ते कॅरेक्टर फसतं. म्हणून मी लुकला खूप महत्त्व देतो की कसा दिसतोय. आणि त्याच्यानंतर मग त्याचा आवाज, मग त्याची देहबोली, आणि मग त्याच्यानंतर मी आहेच की ॲज अ डिरेक्टर म्हणून आपण त्याच्याकडनं कसं काम करून घ्यायचं. म्हणून त्या शोधापोटी मी अशा लोक शोधतो की ते करेक्ट वाटतील. म्हणजे जब्या, तुम्हाला सोमनाथ आवडेला न बोलताही बघितलं की तुम्हाला वाटेल हा जब्या. आता सैराट असेल किंवा फॅन्ड्री असेल, फॅन्ड्री किंवा त्याच्या आधी पिस्तुल्या होता, हे कॅरेक्टरच नवीन होते. काईकड्याच्या पोराबद्दल फिल्म मला वाटत नाही कधी झाली मराठी चित्रपट इतिहासात याच्या आधी. मग काईकड्याचं पोरग, जब्या नावाचं पोरग जे डुकरामागं पळतंय आणि काहीतरी स्वप्न बघतंय, असं जर मी वर्णन केलं तर तुम्हाला तो कसा दिसला असता जर तुम्ही सोमनाथ आवडेला नसतं बघितलं. तर तो एक छान गुळगुळीत असा पोरगा नाही दिसणार. मग दिसेल तर कसा, तर मग मला वाटतं की जब्यासारखा दिसला पाहिजे. किंवा जब्याची वडिलांची भूमिका करणारा नट किशोर कदम जरी असले तरी त्यांचा चेहरा आणि त्यांचा अभिनयाचं एकूण काय म्हणता येईल त्याचा पोत, तो पण त्याला कारण ठरतो. तर चेहरा माझ्यासाठी खूप महत्वाचा, व्यक्तिमत्व खूप महत्वाचं, त्याच्यामुळे मी शोध घेतो. पण आता सैराटमध्ये जे आर्ची, परशा यांची कशी काय निवड केलीस? मी ऑडिशन करत होतो वेगवेगळ्या गावात. आणि मी अकलूज जे आहे सोलापूर जिल्ह्यात, तर त्या अकलूजमध्ये ऑडिशन करत होतो. आणि माझी मैत्रीण जी आहे, माझी रिंकूची आई जी आहे ती माझ्या गावची आहे. आणि ती मला भेटायला आली आणि तिच्यासोबत रिंकू आलती. तर रिंकू छोटी होती, म्हणजे 7वीत होती त्या काळी. तर ती मला भेटायला आली. तिला बघितलं असं इन्स्टिंक्टिव्हली वाटलं की यार ही आर्ची असू शकते. बाकीच्यांना आश्चर्य वाटलं की ती इतकी छोटी आहे आणि तिला बोलल्यानंतर तिचा आवाज कोवळा आहे. पण मला का कुणास ठाऊक खूप असं खात्रीशीर वाटत होतं की हीच आहे. आणि मग तिथून पुढे खूप दिवस वाट बघितली. जवळजवळ 1 वर्षभर तिचं वेगवेगळ्या पद्धतीनं ऑडिशन घेतलं. तिच्या आवाजाबद्दल आम्ही बाबत काम केलं. असं तिचं कास्टिंग झालं. आणि आकाशचं कास्टिंग खूप लोकांचे मी ऑडिशन घेत होतो. तर सगळ्यांना, माझ्या भावांना, मित्रांना मी सांगून ठेवलं होती की अशा पद्धतीचं कोणी दिसलं तर तुम्ही पण लक्ष ठेवा आणि मला सांगा. तर तो माझ्या गावात कुस्ती शिकायला आला होता आकाश. तो मूळचा पुण्यात आहे, पुण्यात राहतो तो. पण तो आकाश माझ्या गावाला योगायोगानं तिथं तो कुस्ती शिकायला आला होता. आणि तिथं तो स्टेशनवरती माझ्या भावाला दिसला. त्यानं फोटो काढला आणि मला व्हॉट्सअप केला. त्याचे फोटो बघून मला छान वाटला, इंटरेस्टिंग त्याचा लुक वाटला. पण त्याचं वजन जास्त होतं. त्याला बोलवून घेतलं आणि त्यानं जवळजवळ 12-13 किलो वजन कमी करायला सांगितलं सुरुवातीला. त्याच्यानंतर परत त्याला बघितलं, त्याचे फोटो शूट केलं आणि मग त्याच्याशी बोलून मग त्याचंही कास्टिंग तसं झालं. तुझी फिल्म म्हणजे कविताच असते. मला वाटतं की तू कवी आहेस, त्याच्यामुळे ती सबंध अशी आम्ही एक फॅन्ड्री बघितला किंवा सैराट बघितला, तर मग सैराट पण एक प्रकारची अशी कविताच वाटते आम्हाला. श्रोत्यांना ही सांगू की तुझा उन्हाच्या कटाविरुद्ध हा कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध झालाय. मला ह्याच्यावरून वाटतं की तुझ्यातला दिग्दर्शक आधी का कवी आधी?
कवी आधी हे तर उघडच आहे, म्हणजे फिजिकली जरी बघितलं आपण की मी कविता आधी लिहायला सुरुवात केली आहे आणि माझा संग्रह त्याच्या आधीच आला होता. माझा चित्रपट मी कुठलाही करण्याच्या आधी मला वाटतं पिस्तुल्या केली होती, पण लिहित होतो आधीच मी. हे खूप गुंतागुंतीचं आहे की तुमच्यातला दिग्दर्शक कधी रुजला आणि तो कधी विकसित झाला. तू दिग्दर्शक म्हणून आता इतका प्रसिद्ध नाही तर लोकप्रिय पण झालास. म्हणजे प्रसिद्ध लोक असतात पण तू लोकप्रिय सुद्धा झालास सैराटच्या निमित्ताने. आणि हे फार कमी दिग्दर्शकांच्या बाबतीत होतं. म्हणजे नागराज मंजुळेची फिल्म असं लोक म्हणतात, म्हणजे आरची परशाची किंवा झब्याची फिल्म असं नाही आम्ही म्हणत, नागराज मंजुळेची फिल्म आहे. तर हा तुझा जो सगळा प्रवास आहे आजपर्यंतचा, हे सगळं उत्स्फूर्त जगणं, उत्स्फूर्त लिहिणं किंवा स्वतःच्या कोशात राहून ही सगळी नवनिर्मिती करत राहणं वगैरे, ह्याबद्दल आता काय वाटतं तुला? सैराट इतकी सुपर डुपर हिट झाली आहे फिल्म, खूप कोटीच्या घरात त्याचा आकडे चाललेले आहेत. आम्ही तिला बुंगाट हिट असं म्हणतोय, आता नवीन शब्द आम्ही काढलाय. आणि काय बुंगाट आमच्या गावात चिंगाट बुंगाट जे शब्द आहेत ना त्यातला, कारण की ते ब्लॉकबस्टर हे जे काम केले या सैराटच्या पद्धतीचं तिने काम केलंय. आनंद वाटतो की कमर्शियली ती इतकी हिट झाली, पण मी त्याला वेगळ्या पद्धतीने बघतो. इतके पैसे कमवले याचा अर्थ खूप लोकांनी बघितली आणि खूप लोकांनी बघितली त्याचा खूप आनंद होतो. आणि ज्या पद्धतीने लोक बघतायत. नाही, मला एक विचारायचं नागराज की सैराट फिल्म मधली जी नायिका आहे त्या नायिकेला तू सगळं कर, म्हणजे इतकं स्वातंत्र्य दिलंय तिच्या वडिलांनी तिला सगळ्यासाठी, पण लग्नाच्या बाबतीतलं स्वातंत्र्य नाही. तर अशी नायिका तुझ्या म्हणजे कुठून डोक्यात आली अशी? मी अशाच नायिका बघत आलेलो आहे, अशाच स्त्रियांना बघत आलेलो आहे की खूप काळापासून हेच घडतं. तुम्ही नाही, पण हे कसं तुझ्या डोक्यात आलंय असं? स्त्रियांच्या बाबतीत असं होतं, आणि विशेषतः लग्न व्यवस्था ह्याच्यावर तर खूप देखरेख आहे आपले, म्हणजे पहिल्यापासून एका व्यवस्थेची, की तुम्ही बाकी काही करा, याच्यात ढवळाढवळ करू नका. आणि मग आपण त्याला स्वातंत्र्य म्हणायला लागतो, पण ते याच्यात ते आहे की ते झिडकारले की मग तुमचे प्रश्न सुरू होतात, अडचणी सुरू होतात. आणि आर्ची हे कॅरेक्टर एकदम म्हणजे काय म्हणायचं त्याला, मला खूप माझ्या आयुष्यातल्या खूप स्त्रियांपासून मी प्रेरणा घेतलेली आहे. माझी आत्या होती, मोठी आत्या, ती खूप धडधडीची आणि खूप समंजस स्त्री होती. आणि त्याच्यानंतर काही अशा बायका, काही कल्पना माझ्या, समजा मला वाटतं की असं का होऊ नये, म्हणजे एखादं असताना एक घटना घडते आणि वाटते की आपण पुढची कल्पना करतो. अशा त्या आर्चीच्या कॅरेक्टरमध्ये मी सगळे कल्पनेचे रंग भरले आहेत, पण मला वाटायचं की असं कधीतरी असावं. पण मला एक विचारायचं नागराज की पिस्तुल्या ही तुझी कॉलेजसाठी तुझा प्रोजेक्ट होता, बरोबर? पण मग ह्याची शॉर्ट फिल्म कशी काय तुला करावीशी वाटली? म्हणजे ते कसं, कॉलेज तुम्हाला काही गोष्टी पुरवतं आणि काही बाकीचा खर्च तुम्हाला करायचा असतो, आणि शॉर्ट फिल्मच करायची असते, त्यामुळे शॉर्ट फिल्म केली. खरं तर ती गोष्ट इतकी छान आहे, इतका पसारा आहे त्या गोष्टीचा, की मला बऱ्याचदा वाटतं की त्याची एक फीचर फिल्म करायची मला, आणि कदाचित मी करी नाही. आता आहे माझ्या डोक्यात आहे ते, मी लिहून माझ्याकडे ती गोष्ट तयार आहे, पण असा वेळ मिळाला तर मी नक्की ती गोष्ट करायची आहे मला, पिस्तुल्या. जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की उन्हाच्या कटाविरुद्ध हा तुझा जो कविता संग्रह आहे, पण तुझा हा कविता संग्रह मला नाही वाटत की फार जणांना माहिती असेल किंवा काय, तर त्याच्यातली कविता वगैरे एखादी म्हणालास किंवा आत्ता तुला अलीकडे काही सुचलेलं असेल आणि ते जरी आम्हाला ऐकवलंस तरी चालेल. मी काही सुचलेलं लिहिलेलं आहे, पण मी खूप वाईट आहे या बाबतीत की मला पाठ नसतंय, ते पाठ नसतं. पुस्तक आहे माझ्या हातात, हे पुस्तकातलं काहीतरी वाचून दाखवेन मी. एक कविता मला ती सुरुवातीची आठवती, तीच मी म्हणेन. ओठात कुठवर चिरडाव्यात अंतरीच्या हाका, कवितेच्या सुईनं किती घालावा टाका. ओठात कुठवर चिरडाव्यात अंतरीच्या हाका, कवितेच्या सुईनं किती घालावा टाका. जखम चिघळते घातलेल्या टाक्यातून, आकाश कोणवतं सुईच्या नाकातून. आणि मला बरंच असं होतं की आपण जे काही करतो ना त्यातनं आपण आपली जखम शिवतो, आपण आपल्या जखमेवर फुंकर घालतो की आपण ते अजून उसवत बसतो, अजून त्या जखमीत काय म्हणायचं ती जखम ताजी करून टाकतो. हा मला नेहमीचाच गोंधळ होतो. म्हणजे तुम्ही ते काय करता ते, ही प्रोसेस खूप गमतीशीर आहे, की ती विसरण्याची आहे की ती आठवण्याची आहे, तर ती काही कळत नाही. कवितेची मजा येते, आणि आत्ता जरी मी कमी लिहित असलो तरी लिहितोय काही. तू नवीन मुलांनाच घेतो, परंतु अनुभवी लोकांना का घेत नाही? म्हणजे फॅन्ड्रीत जसं सगळे नवीन होते, पण एकच आर्टिस्ट त्यातला अनुभवी होता, म्हणजे किशोर कदम हे कॅरेक्टर जे करायचे झब्याचा बाबा, मग हा रोल त्यांना द्यावासा का वाटलं तुला? खरं त्यात म्हणजे आता पहिल्यांदा हे बोलतोय मी, पण त्यात माझा चॉईस जर मला दिला तर फक्त किशोर कदम होता इंडस्ट्रीतला, पण तो चॉईस प्रोड्युसरचा पण जास्त होता. अच्छा, म्हणजे मला कुणी घ्यायचं होतं असं नव्हतं, पण प्रोड्युसरचं मत होतं की कुणीतरी एक नाव पाहिजे, तू नवीन आहेस, त्यांचं मत होतं की कुणीतरी घे. आता कुणीतरी, मग फक्त मला एकमेव चेहरा जो होता की जो दिसला की मी यांच्यासोबत हे करू शकतो, तर ते किशोर कदम हे नाव होतं. आणि फॅन्ड्रीत किशोर कदमांचा मी खूप डायलॉग
खूप उलटे सुलटे काय करून हे केलेत. तर हे कदाचित त्यावेळेस कोणालाच माहित नव्हतं की मी असं करतोय, पण मी जाणीवपूर्वक लिहिलेले डायलॉग उलट सुलट करून त्यांना दिले. अच्छा. आणि त्यांनी स्वतः जे कष्ट घेतले त्यासाठी ते पण वाखाणण्यासारखे आहेत. एखादा ऍक्टर इतकं कष्टपूर्वक काम करू शकतो हेही मला ऍक्च्युली माझा पहिला अनुभव होता. मीही स्वतः घाबरलो होतो. पण पहिल्या दिवशी मी जवळजवळ त्यांचे 3-4 रिटेक झाले आणि मला भीती वाटत होती की मी रिटेक करतोय. पण किशोर सर स्वतः म्हणले की तुला जोवर समाधान होत नाही आणि तुला असं वाटतंय की मी ऍक्टिंग करतोय टिपिकली, तर तू मला अडव. आणि माझा खूप कॉन्फिडन्स वाढला. त्याच्यानंतर कदाचित आम्ही खूपच म्हणजे मी नवखा असूनही मला कुठेही न भासू देता एखाद्या मित्रासारखं माझ्याशी वागून मला बळ देऊन त्यांनी मला सहकार्य केलं. सैराटबद्दल आम्हाला खरं तर खूप उत्सुकता आहे की सैराटमध्ये असे काही काही सीन आहेत की जसं गाण्याचं शूट आहे किंवा ते विहिरीत मुलं उड्या मारतात, ते त्यांना खरंच पोहायला येतं का? हो, अर्थात सगळ्यांना पोहायला येतं. गावची मुलं आर्चीला पण पोहायला येतं. अच्छा. आणि आर्चीने उडी मारली नव्हती, पण तिला मी उडी मारायला लावली त्या सीनच्या वेळेस. आणि तिला असं फसवून, मी जसं म्हणालो ना, प्रत्येक ऍक्टरशी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वागून त्यांच्याकडनं करून घ्यायला लागतं. पण तिला सुरुवातीला एकदम खालच्या पायरीवर उभं केलं. म्हटलं बघ इकडून भीती वाटत नाही, मारू शकतेस. ती म्हणली हा. म्हटलं आणखी एकच पायरी चढायची. तिला एक एक पायरी करत मी जवळजवळ मला 15-20 पायरीवर घेऊन गेलो आणि तिला उडी मारायला लावली. पहिली घाबरत मारली, तिचे एक्सप्रेशन नव्हते, पण दुसऱ्या उडीत तिला कॉन्फिडन्स आला. आणि डिरेक्टर म्हणून तुम्हाला मॅनेजर असावं लागतं. आता ह्या सगळ्या व्यवस्थित तर तुम्हाला एक व्यावहारिक एक माणूस कसा असतो तसा असायला लागतं. अनेक गोष्टींचा उपयोग करून तुम्ही साम दाम दंडभेद ज्याबद्दल म्हणतो तसं करून तुम्हाला तुमचं काम करून घ्यायला लागतं. ही पोरं तर गावची असल्या कारणानं त्यांना पोहायलाच येत होतं सगळ्यांना. हा, जो आपला तानाजी जो आहे ज्यानं बाळ्याचा रोल केलाय, तर तो तर खूप चांगला पोहणारा मुलगा आहे. आणि त्यानं ज्या पद्धतीने उडी मारली तर तो पट्टीचा पोहणार आहे ते लगेच कळतं. आणि मी सुरुवातीला ऑडिशन घेतानाच जो मुलगा अपंग आहे ज्याला पोहता येतं अशाच मुलाच्या शोधात होतो, तर तो त्यात एकदम करेक्ट आहे तानाजी. पण हे का कॅरेक्टर निवडलंस, अपंग असं कॅरेक्टर? काय होतं की ना, आपण ऍक्टरला घेतो आणि अपंगाचं काम करायला देतो. तर मला ते वाटलं की अपंग लोकच करू शकतील ना, हे कोणीतरी अपंगच असायला पाहिजे की जो त्याची भूमिका करेल. आणि मला म्हणजे त्याच्यात एक माझा मित्र पण आहे की ज्याचं इन्स्पिरेशन आहे या कॅरेक्टरमध्ये. आणि मी जो लिहितो तो इतकं इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे त्याचं बाळूच नाव आहे, बाळू बनसोडे. आणि तो खूप मजेशीर आहे. तर त्याचं कॅरेक्टर म्हणजे माझ्या डोक्यात होतं हे सगळं लिहिताना. आणि मला वाटलं की खरं तर त्याचं वय कमी असतं त्यालाच बाळ्या करायला लावलं असतं, आणि अर्थात त्याचं कमी असतं माझं पण कमी असतं आणि मीच परशा झालो असतो. पण असं आता या निमित्ताने मला विचारायचं, तुझ्या मनातली आर्ची कुठे आहे? अरे ते अवघड आहे. मग आपल्या मनातली आर्ची आपल्याला सापडणं, पण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या आर्ची आपल्याला भेटतात आणि आपण पुढे जात राहतो. आता मात्र आर्ची कुठे आहे काय माहित. आता ही सैराटची आर्ची आहे, तीच आर्ची आहे म्हणायचं. आता आपलं काय काम नाही, आपण जिवंत केलं ते आपलं श्रेय आहे. बरोबर आहे. पण सैराटमध्ये जे गाण्याचं शूट आहे ना सगळं, म्हणजे जी गाणी आहेत त्याला थोडा एक साऊथ इंडियन टच आहे. म्हणजे तिचं आर्चीचं जे दिसणं आहे किंवा आर्चीचे जे कपडे आहेत, तर हे साऊथ इंडियन स्टाईल असं काय कारण? खूप लोक काही म्हणतात, मला कळत नाही की साऊथ इंडियन काय आहे ह्याच्यात, ते मला माहित नाही. म्हणजे साऊथ इंडियन फिल्म मध्ये कसं, म्हणजे टॉलिवूड मध्ये असं म्हणतं अशा पद्धतीचं गाणं शूट होतं, अशी फिल्म असू शकतं. म्हणजे आणि रेफरन्स खूप येऊ शकतात आपल्याला. पण मला वाटलं की मला नेहमी व्हायचं की जगणं खूप साधं सरळ आहे. आता कुठल्याही गाण्यात काही एक्झॅग्रेटेड नाहीये, काहीही असं ज्याला म्हणतो अतिशयोक्त काही नाहीये. हे पण त्यातला पण हिरोइझम आहे की आम्ही करायचो ते हे करायचो, आपल्या मनात गाणं वाजतं इथपर्यंत मला गाणं कळतं. म्हणजे मी आता आपल्यावर तर भारतीय माणसावर इतके संस्कार आहेत ना गाण्यांचे आणि संगीतन का आहेत, त्याबद्दल मी खूप साशंक आणि संभ्रमित आहे की लोकांना इतके का गाणे आवडतात, लोक इतके का नाचत असतात, इतके सणवार का आहेत. आणि काल परवाच मी म्हणत होतो गमतीनं कधीतरी नाही की एक सप्ताह किंवा एक 15 असं करायला पाहिजे की माणसांना रोज नाचायला सांगायचं, दुसरं काही कामच करायचं नाही, खायला प्यायला द्यायचं सरकारनं आणि 15 दिवस नाचायला सांगायचं आणि परत वर्षभर सणवार करायचे नाहीत. पण ह्या फिल्म मध्ये गाणं आहे तर ते सगळं हॉलिवूडला वगैरे रेकॉर्ड झालेलं आहे, म्हणजे त्याची म्युझिक वगैरे. पण हे का म्हणजे आपल्या इथं होऊ शकलं नसतं का? असं काय होऊ शकतं कारण की त्याच्या पद्धतीची सिम्फनी आणि ऑर्केस्ट्रेशन आहे. तर ते म्हणजे ही आयडिया तुझी होती? नाही, टोटली अजय अतुल यांची आयडिया आहे. कारण की मला म्युझिकचं काही जास्त कळत नाही. माझा फक्त काय म्हणू, मला काळजात ते घुसलं आणि पटलं की मला भारी वाटतं की अरे हे भारी आहे, म्हणजे आवडलं. आपण थेट म्हणतो ना मनाला भेटतं ते. मला म्युझिकचं बाकी काही कळत नाही की हे काय, हे वाद्य काय वाजतात ते सुद्धा मला खरं तर त्याचं नाव सुद्धा माहित नव्हतं. आणि अजय अतुल यांच्या सोबतीने या सगळ्या प्रवासात मला बऱ्याच गोष्टींची माहिती झाली. चेलो कशाला म्हणायचं आणि ते उडबिन
ऊद आणि अमुक तमुक असे खूप वेगवेगळी वाद्य वाजतायत हे कळालं. सैराटच्या म्हणजे जे पहिलं गाणं आहे याड लागलं, तर ते गाणं खूप गावठी त्याचे शब्द आहेत, लोकेशन लोक सगळी गावातली आहेत. याड लागलं ग याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग, वास येऊ साथ येई कस्तुरीचा, चाखलं या वार वाड लागलं ग, चांग भासतं दिसाच मावळायला लागलं, आस लागली मनात कळवायला लागलं, याड लागलं ग याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग, वास येऊ साथ येई कस्तुरीचा, चाखलं या वार गोड लागलं ग. सांगवान बोलवान मन झुरतया दुरून, पळतया कळतया वळत माग फिरून, सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं, येंधळ हे गोंधळलं लाड लाड गेलं हरून, हाणलं असं उरात पालवायला लागलं, ते ओढ लागली मनात चळवायला लागलं, याड लागलं याड लागलं. जाळ्यातल्या आतला दुःख नाही देखण ग एकलच हाय साथीला काजळीला उजळाला पाजळून ह्या वातीला चांदणीला आवतान धाड तू या रोज रातीला झोप लागलं सपान जाऊ वाया लागलं
म्युझिकला असं काही आपण सीमित करायला नको, असं अजय अतुल यांची आयडिया होती. आणि त्यांना वाटतं की म्युझिक आहे खरं तर, आणि ही पोरं जरी साधी असली तरी ही हिरो आहेत आपल्या या गोष्टीची, तर त्यांना जेवढं पाहिजे तेवढं आपण इज्जतीनं, तेवढ्या ग्रँजरनं आपण त्यांना प्रेझेंट करायला पाहिजे. आणि त्या निमित्तानं हे म्युझिक असं सुचलं त्यांना. आणि सुचल्यानंतर त्याच दिवशी त्यांना झाले की हे आपण कदाचित हॉलिवूडमध्ये रेकॉर्ड करू, असं झालं. आणि ते नुसतं बोलून त्यांच्या मनात आलं, खरं तर त्यांच्या मनात असेलही ते सुचल्या. आणि नंतर जेव्हा सगळं रेकॉर्डिंगची वेळ आली तर तेव्हा हे सगळं स्ट्रिंग सेक्शन म्हणतात त्याला, जे वाद्य आहेत तर ते तिकडं रेकॉर्ड केलं. आणि तिथे ते जे स्टुडिओ आहे तर त्या एका वेळेस अशी 60-70 माणसं बसून ती वाजवत होती. आणि त्यांची महारत पण आहे, काही वाद्य आहेत की ते तिथं खूप चांगली वाजवली जातात. आणि तो स्टुडिओज भारी आहे, जिथं सगळी हॉलिवूडची फिल्मच्या म्हणजे म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक रेकॉर्ड होतं. मला वाटतं त्याच्यामुळे ते योग्य आहे, ते काही अतिशयोक्ती किंवा असं हे नाही, उगीच जाऊन केलेली गोष्ट. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी.
केलेली आहे ऑल इंडिया रेडिओची 100.7 मेगाहर्ट्झवर FM गोल्ड वाहिनी. आणि आपल्यासोबत आहेत राजेश दळवी, मी सुलभा सौमित्र आणि लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे. नागराज, इथे आमचे काही सहकारी आलेले आहेत आणि त्यांना देखील तुला काहीतरी विचारायचं आहे. ऐकूया आपण त्यांच्याकडून. माझ्या भाषावरनं तुम्हाला कळलं असेल की मी नाहीच मराठी आहे, तरी बोलायचा प्रयत्न करेन. माझं नाव आहे वैशाली त्रिवेदी. मी इथे कार्यक्रम निष्पादक म्हणून आहे आणि स्वतः थिएटर रायटिंग डिरेक्शन बरोबर जे थोडं तरी काम केलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की तुमची जी ही फिल्म आहे ती यूथ बेस्ड आहे, म्हणजे त्यांच्या प्रश्नावर बेस्ड आहे. तर जेव्हा आपण यूथ बरोबर काम करतो ते फार एनर्जेटिक असतात, त्यांना बरंच काहीतरी करावं असं वाटत असते. पण एक त्यांना ती डिरेक्शनची कमी किंवा फोकसची कमी किंवा त्यांचं इमोशनल मॅनेजमेंट त्याची कमी. पण तुम्ही या फिल्ममध्ये बहुतेक सगळेच म्हणजे यंगस्टरचे मेन जे कॅरेक्टर्स आहेत दोन्ही, तर तुमचा कसा अनुभव राहिला त्यांच्याबरोबर? मला वाटतं हा एकूणच अनुभव युथच्या बाबतीत आहे की आपण खूप उशिरा त्यांना सगळी सूत्र हातात देतो त्यांच्या. म्हणजे की आपण खूप यंग जनरेशनवर विश्वास ठेवत नाही. म्हणजे आणि आपली शिक्षण व्यवस्था आहे तर माणसं 25-25 वर्ष शिकतच बसतात आणि ते काम करतात तेव्हा त्यांची सगळी एनर्जी गेलेली असते. म्हणजे जेव्हा शहाणपण येतं तेव्हा एनर्जी नसते. बरोबर. जर असं म्हटलं तर मग त्याची पण भीती वाटते, कारण की एक वय आहे की ज्याची खूप एनर्जी आहे, जो उत्साह आहे, कदाचित कल्पकता पण खूप असते. तर मला ते दरवेळेस होतं आता की ह्या सैराटमध्ये जर कॉम्पिटिशन झालं की अशी ॲक्टर आहेत आणि कोणीतरी समजा एक पोक्त माणूस आहे त्यांना समजून घेतो तर ते चांगलं होऊ शकतं. पण एकूणच जगण्यात मला वाटतं की खूप लवकर त्यांच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे यूथवरती आणि घरातल्या छोट्या छोट्या निर्णयापासून त्यांच्याशी डिस्कस करून विचारविनिमय करून आणि वादविवाद करून पुढे गेलं पाहिजे. पण आपल्याकडे खूप असं आहे की वयस्क माणसांचा खूप दबदबा आहे, चुकीचा असला तरी. म्हणजे म्हातारी माणसं करेक्टच असतात असं आपण ठरवून ठेवलेलं आहे. बरोबर. आणि दरवेळेस करेक्ट असण्याची गरज नसते. बऱ्याचदा कधी कधी खूप स्पॉन्टेनियस असण्याची गरज असते, कधी कधी ना चुकायची गरज असते. आणि असं म्हटलं तर आपल्या परंपरा खूप करेक्ट आहेत कितीतरी वर्षांपासून. मग माणसांनी चुकायचंच नाही का असं होतं. तसं यूथनं चुकायला पाहिजे आणि त्यांना संधी द्यायला पाहिजे. मला वाटतं 16व्या-17व्या वर्षी 20व्या वर्षी अशा कामात सगळ्या फिल्म मेकिंगमध्ये जर लोक आली तर काहीतरी घडू शकतं चांगलं. आणि एक शेवटचा प्रश्न, जेव्हा मी तुमची मुलाखत पण ऐकत होती आणि फिल्म पण जेव्हा बघितली की ही फिल्म जे अदर देन मराठी, अदर देन अर्बन पीपल, अदर देन व्हॉट यू वर टॉकिंग राईट नाव ऑल्सो, की खेड्यातली आणि कधी ज्यांनी फिल्म नाही पाहिली आहे ते लोक पण फिल्म पाहायला येत आहेत. तर ही फिल्म जी आता आपण बोललो युथ बद्दल, त्यांच्या मानसावर किंवा त्यांच्या ह्याच्यावर काय परिणाम करू शकेल किंवा त्यांना कुठेतरी दिशासूचन करू शकेल असं वाटतं का? हे मला वाटण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. कारण की मी माझं काम केलेलं आहे. वाटतं काय हे तुम्ही विचार करायचा आहे. मला वाटतं मी ते केलेलं आहे. आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही बघायला पाहिजे किंवा तुम्ही रिसर्च करायला पाहिजे की यूथला काय वाटतं. मीच फिल्म करायची आणि मीच सांगायचं की यूथला असं वाटलेलं आहे, हे अन्यायकारक आणि चुकीचं पण आहे. मैं जी श्याम, आकाशवाणी मुंबई के संवादिता चैनल में हिंदी उद्घोषक हूँ. सबसे पहले तो मैं सैराट फिल्म के लिए, चूँकि आप उसके निर्माता निर्देशक दोनों हैं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, बधाइयाँ देता हूँ कि ये बहुत अपार सफलता पाई है इस फिल्म ने. सफलतम फिल्मों में से एक है मराठी की. पहली बात यह है कि क्या आप इस फिल्म को हिंदी में बनाना चाहेंगे? फिल्म को लेकर ये सवाल का जवाब मुझे अभी तक पता नहीं कि मैं हिंदी बनाऊंगा या नहीं. क्या बात है. लेकिन अगर मैं बनाऊंगा तो जैसे मैं बनाता हूँ वैसे ही बनाऊंगा. मैं ये नहीं सोचता हूँ कि मतलब जिसे कहते हैं ना बाजार की जानकारी रख के फिर आप उस तरीके का प्रोडक्ट बनाने की कोशिश मुझे व्यावसायिकता उसमें नहीं लाते. हाँ, एक तो व्यावसायिकता का कुछ तो आपको क्या कहते हैं उसको, आपको अंदाजा होता है कि किस तरीके का माहौल है, क्या बना रहे, आप कंटेम्प्रेरी इस दुनिया में जी रहे हैं, वो तो होता है जी. लेकिन आप हर दम बाजार की तरफ देखेंगे तो बाजार तो आए दिन बदलते रहता है और आप ऐसा काम करेंगे तो आप ही पागल घोषित हो जाएंगे. जैसे कि दूसरे कुछ लोग हो चुके हैं. नहीं, मुझे पता नहीं दूसरों का, लेकिन मैं हो चुका हूँ ऐसा. मैं भी कभी कभी बहुत पहले की बात है. हाँ. लेकिन आप नहीं देख सकते हैं मतलब क्या ट्रेंड चल रहा है और आप क्या ये करेंगे. तो मुझे लगता है कि बाजार की मत सोचो, आप जो कर सकते हो वो ठीक से करो. क्या बात है. रचनात्मकता को लेकर जो एक सकारात्मकता आप में है, निश्चित रूप से बहुत अच्छी फिल्में लेकर आप आएंगे और हमें देखने को भी मिलेंगी. एक प्रश्न है छोटा सा, वो ये है कि मराठी जो दर्शक हैं उन्होंने इस फिल्म को सराहा है, पसंद किया है और पसंद कर रहे हैं और आने वाली फिल्मों का आपका इंतजार भी है. आपसे जानना चाहते हैं कि जो दूसरी भाषा के लोग हैं, हिंदी दर्शक जो हैं, उन्होंने इस फिल्म को लेकर क्या प्रतिक्रिया दी है? देखिए, मेरा एक्सिस है जहाँ तक
मैं पहुंच पाया हूं या लोग मेरे दोस्त हैं और वो मुझ तक पहुंच पाए हैं, उनकी प्रतिक्रियाएं मैं आपको बता सकता हूं। जी। आमिर खान जी ने ये फिल्म देखी और उनको बहुत अच्छी लगी, क्या? हमारी फ़ोन पे मैसेज पे बात भी हुई। जी। इरफान खान जो है बहुत ही मेरे भी बहुत पसंदीदा एक्टर है, क्या बात। उनको भी बहुत फिल्म अच्छी लगी थी और कल उन्होंने खुद उसका स्क्रीनिंग रख के लोगों को कुछ इनवाइट करके फिल्म दिखाई। वाह। और बहुत सारे लोगों ने लिखा है, मतलब सूरज बरजातिया जो है, जिनकी फिल्में देख के मैं बहुत खुश होता था और अच्छा लगता था, मैंने प्यार किया, उनका मैसेज मुझे आया, मैंने फ़ोन पे बात किया हमने, तो उनको भी बहुत इतनी सादगी भरी फिल्म और इतनी सिंपल गांव की कहानी भी इतना मतलब अच्छा इम्पैक्ट कर सकती है, ये उन्होंने मुझे कॉम्प्लीमेंट दिया कि आप कुछ चुनिंदा लोगों में हो जो इतनी सिंपल सी कहानियाँ भी आज की तारीख में कहने की कोशिश कर रहे हो, तो अच्छा लगता है। कुल मिला के कहना ये होगा कि आपकी जो मेहनत है, आपकी जो सोच है और जो आपने काम किया है और जो दर्शकों ने देखा है, वो तमाम चीज़ें एक साथ मिल गई हैं और एक अच्छा प्रतिसाद लेकर आई हैं और एक अच्छा रिजल्ट जिसे कहते हैं बॉक्स ऑफिस पर भी और लोगों के जहन में भी लेकर आई। आपने जो जवाब दिए सवालों के हमारे, इसके लिए आपको बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच। सैराट झालं गी, सैराट झालं गी. श्रोते हो, आपण ट्यून केलेली आहे ऑल इंडिया रेडिओची 100.7 मेगाहर्ट्झवर FM गोल्ड वाहिनी आणि आपल्यासोबत आहेत लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे. नागराज, ही सगळी गाणी आम्ही पुन्हा 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 ऐकणारच आहोत, पण नागराज म्हणजे मला वाटतं की खरं तुझ्याशी खूप बोलावं असं वाटतं, खूप बोलण्यासारखं आहे, तुला ऐकत राहावं असं वाटतं, जशी तुझी फिल्म बघत राहावीशी वाटते तसं तुझ्याशी बोलताना पण असंच वाटतं की संपूच नाही, म्हणजे ती अशा इतकं छान तुझ्याशी वाटतं बोलताना. पण आज तू इथे आला आणि खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना. पण जाता जाता आता जी तरुण मुलं आहेत ती खूप येड लागलेलं आहे त्यांना सगळ्यांना, तर त्यांना काय सांगशील जाता? मी मग अशीच पण हा प्रश्नात जो प्रश्न होता तो मी कदाचित विसरून गेलो किंवा त्याला ऍड्रेस केलं नाही. मला वाटतं माणसं सगळीच ना फिल्मला खूप गांभीर्याने घेतात आणि ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने नाही घेत. तर मला वाटतं जगणं जास्त गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि फिल्मला एवढं महत्व नाही दिलं पाहिजे. नाही, मला आता इथे एक जाताना विचारायचं की जसं तू आता म्हणालास की फिल्म गांभीर्याने ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे तशी घेत नाही, पण असं सैराटचं होताना असं दिसतंय का की कमर्शियल याच्यामध्ये तुला जे म्हणायचंय ते थोडंसं हरवलंय किंवा ते पोचलंय लोकांपर्यंत? मला जे म्हणायचं ते मी म्हटलोय, लोकांना ते पोचलंय पण असं वाटतं, म्हणजे जरा चुकीचं असेल वेगळं असेल पण त्यांना ते काहीतरी डिवचलंय त्या फिल्मनं, काहीतरी त्यांना ज्याला म्हणू ना काहीतरी सेन्सिटायझेशन झालंय की त्यांना ते कळत नाहीये किंवा त्यांना कळतंय किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते रिॲक्ट होत आहेत. मला जे वाटत होतं की फॅनरीनं केलं नाही ते सैराटनं करायला पाहिजे होतं, ते सैराटनं केलेलं आहे. मला फक्त एवढं म्हणायचं की याड लागलं ज्या अर्थानं म्हणला तुम्ही, किंवा तरुण पिढीनं सगळेच म्हणतात की आता ॲक्टर व्हायचे, हे व्हायला पाहिजे, पण कधी कधी आपल्यातल्या क्षमता एकूण नागराज मंजुळे जर मी लई वर्ष जगलून चांगलं काम केलं तरी पुढं किती 10 फिल्म करीन आणि 10 फिल्ममध्ये 10 लोकांना प्रत्येकी फिल्मला घेतलं तर किती लोकांना काम देऊ शकतो. तर ही सगळी भाग आहे आणि आपण छान शिकावं, आपापल्या वाटा असतात त्या आपण चोखाळाव्यात. माहीत नाही की अजून काय सापडेल. माझा दुसरा एक भाऊ आयएस झाला आणि त्यावेळेस माहीत नव्हतं आपण काय करेल, तर मी फिल्म क्षेत्रात आलो. अजून पुढच्या पिढीला माहीत नाही की त्यांना काय करायचं आहे, कुणीतरी वेगळं होईल म्हणून ते कधी कधी वेळ येतं आणि फिल्मचं जास्त वेळ घेतात. फिल्म मेकर्सला गांभीर्याने घ्यावं एक हे म्हणून चर्चा किंवा तो जे आदर्श म्हणण्यापेक्षा काय म्हणतो आपण त्याला अवेअरनेस निर्माण करायचा प्रयत्न करतो तितकं, पण जास्त प्रकाश आमटेसारख्या माणसांना, बाबासाहेब किंवा असतील, शिवाजी महाराजांचं काम असेल, हे सगळं असं जर गांभीर्याने घेतलं तर लोक लय सुधारतील. आता उगीच फिल्म मेकर त्या आर्चेच्या मागं पळत सुटलेत, आता सगळी याड लागल्या तर मला वाटतं ते सोडून जरा आपापलं काम करावं आणि नीट जर हे बघितलं तर बरं होईल असं वाटतंय बऱ्याचदा मला. नागराज, ही जी तुझी दिलखुलास बोलण्याची पद्धत आहे ना, ही फार आम्हाला याड लावते खरंच. आपण इथेच थांबूया आणि खूप खूप मजा आली तुझ्याशी बोलताना. आमच्या रेडिओचे जे असंख्य श्रोते आहेत यांच्यातर्फे मी मनापासून तुला शुभेच्छा देते. प्रत्येक फिल्म सुपर डुपर हिट हो तुझी फिल्म, आणि तू असाच जसा आत्ता साधा आहेस तसाच तू कायम राहावास या अपेक्षांसह थांबूया इथे. थँक्यू सो मच.
श्रोते हो, नागराज मंजुळेंबरोबर गप्पा मारता मारता त्यांचं असं दिलखुलास बोलणं किती मनाला भावतं याचा अनुभव आत्ता तुम्हाला आलाच असेल. पण वेळेची मर्यादा असतेच की नाही, आणि घड्याळ सांगते की आता आपण इथेच थांबूया. राजेश दळवी, मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेतो आहोत, पण पुन्हा भेटूयाच. नमस्कार. बांधलं तुझ्या नावाचं मी निशाल टाकून गोंधळ आता उतावीळ झालो गुडगा बाशिंग बांधल तुझ्या नावाचं मी मिशेल कॅटून गोंधल हात भरून आलो या हात भरून आलो या लई दुरून आलो या अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या आग समध्या परत लई जोरात रंगात आलो या झालं झिंग